शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्तानं राज्याचे माननीय मुख्यमंत्री इथं उपस्थित आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, आता इथून आगे बढो म्हणल्यानंतर जर इथून आहे तिथून आगे बढो म्हणल्यावर थोबाड फुटल ना माझं. इथून आगे बढो कसं व्हायचं? इथून शांत बसा जरा. राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा, व्यासपीठावर उपस्थित विधिमंडळातील माझे सर्व सहकारी, प्रशासनातील सर्व सन्माननीय अधिकारी, महायुतीतील सर्व पक्ष घटकातील सन्माननीय व्यासपीठावरील नेते आणि आज ज्यांना खऱ्या अर्थानं आदरणीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शुभास्ते लाभ देण्यात आला त्या जिल्ह्यातील लाभार्थी, आजच्या या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला इथं उपस्थित सर्वात मोठ्या संख्येनं असलेल्या माझ्या मायमाऊली, वडीलधारी मंडळी, उत्साहात असणाऱ्या माझ्या तरुण भावांनो आणि इथं उपस्थित पत्रकार मित्रांनो, सर्वप्रथम आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांचं, आदरणीय फडणवीस साहेबांचं, आदरणीय दादांचं या बीड जिल्ह्यामध्ये आणि 12 पैकी 12 पंचम ज्योतिर्लिंगाच्या या परळी वैद्यनाथ नगरीत आणि प्राचीन काळामध्ये कांतीपुरी ज्याला म्हणायचे त्या या नगरीत मी मनापासून आपलं या ठिकाणी पालकमंत्री या नात्यानं स्वागत करतो. जीवनामध्ये अनेक सभा केल्या, अनेक कार्यक्रम केले, पण शासन आपल्या दारी या निमित्तानं पहिल्यांदा असा कार्यक्रम होतोय की व्यासपीठावर एवढी मोठी संख्या असणाऱ्या कुठल्याही वक्त्याला बोलावं असं वाटेल, पण जीवनामध्ये माझ्या पहिल्यांदा असा प्रसंग आला की एवढं सगळं तुम्हाला पाहिल्यावर आणि मागं वळून एवढं सगळं पाहिल्यावर तोंडातून शब्द सुद्धा निघू नये आणि एका वाक्यात आपलं भाषण संपवावं की माझीच नजर ना लागो माझ्या या वैभवाला. माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः दारात आलेत. आज बीड जिल्ह्यातल्या 36,000 लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ दिला, पण या तिघांमुळं बीड जिल्ह्याच्या इतिहासात एवढा निधी कधीही आला नाही. ते 1400 कोटी रुपयाच्या निधीचं आज या बीड जिल्ह्याच्या माती विकास कामाच्या रूपानं भूमिपूजन केलं. 1400 कोटी रुपये दिले, त्याबद्दल मी मनापासून आपले आभार मानतो. आणि आज या बीड जिल्ह्याचा एक नागरिक म्हणून, या भागाचा आमदार म्हणून आणि आपण दिलेल्या कृषी विभागाच्या आणि या जिल्ह्याच्या पालकमंत्र्याच्या जबाबदारीतून एक विश्वास देतो, आज ज्या पद्धतीनं ताकदीनं आपण बीड जिल्ह्याच्या पाठीमाग आणि बीड जिल्ह्याचं मागासलेपण दूर करण्यासाठी विकासाची गंगा या ठिकाणी देताय, थोडेसे आणखीन हात ढिले करा. हा बीड जिल्हा मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जाणार नाही. हा बीड जिल्हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणार नाही, तर हा बीड जिल्हा सर्वात विकसित जिल्हा आहे आणि सगळ्यात चांगलं काम केलेला जिल्हा म्हणून
या ठिकाणी ओळखला जाईल. मी कुठल्या शब्दात आपल्या सगळ्यांचे ऋण व्यक्त करू. आज व्यासपीठावर बघितलं की बघा, अनेक जण म्हणले की आजच्या कार्यक्रमाचं आकर्षण काय आहे. ते आकर्षण काय आमच्या ताईंनी सांगितलं. व्यासपीठावर ताई आणि मी एकत्र आहेत.